त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. मग काय आपण सकाळी निघलो, आपण मस्त छोट्या मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि गेलो त्र्यंबकेश्वरकडे. तिकडे जाताना पहिले वाटली कमी गर्दी, मग घेतले आपण फुल वगैरे. मग त्याच्यानंतर हा नजारा बघा तुम्ही. त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्याच्यानंतर खूप सारी गर्दी होती यार, कटाळून गेलो होतो. पण तरी म्हणलं महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. दर्शन वगैरे घेतलं, मग घेतली सेल्फी, मग गेलो गेटजवळ. त्याच्यानंतर काय आपण डायरेक्ट आपल्याला जायचं पार्किंगला आल्यानंतर म्हणलं नाश्ता करून घेऊ, डबल वापस आलो. त्यानंतर घेतला आपण नाश्ता करून आणि तिथून निघलो डायरेक्ट आपण नाशिककडे. नाशिकमध्ये जायचं होतं पंचवटीत. मग आपण पहिलेच नाशिकमध्ये थांबलो, नाश्ता वगैरे केला, मस्त पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर घेतलं बजरंगबलीचं दर्शन घेतल्यानंतर आरती करून आपण गेलो कपाळेश्वर महादेव मंदिरात. तिथे दर्शनला बिंद गर्दी यार. मग काय यार भावा, म्हणलं चला महादेवासाठी एवढं काय करू शकत नाही का, म्हणून करू शकतो. मग गेलो आपण डायरेक्ट सापुतारात पोहोचल्याच्या नंतर यार खूपच भारी व्ह्यू होता. त्यानंतर घेतली आपण वैशाली हॉटेल. त्यानंतर गेलो सकाळी सनराईज पाहताना घेतली मस्त चहाचं सेवन केल्याच्या नंतर काय यार म्हणलं चला, खूप जास्तच थंडी होती यार, बोलता पण नव्हतं येत एवढी थंडी होती. चला तरी पण मस्त नजारा होता. त्यानंतर आपण गेलो घाटावरून आलो खाली. भाई मला तर वाटलं आपण डायरेक्ट खालीच पोहोचतो का, पण नाही, तुमचा भाऊ छान ड्रायव्हिंग